महाप्राईम टाइम मध्ये दिवसभरातली दुसरी मोठी बातमी आहे सारथी संस्थेच्या संदर्भातली। पुण्यामध्ये सारथी संस्थेसमोरील तारादूतांचं उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर सुटलं असलं तरी सुद्धा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सारथी संस्थेमधील गैरव्यवहारांची चौकशी होणार असल्याचं सांगून जुन्याच वादाला नव्यानं तोंड फोडलंय। कारण सारथी संस्थेवरील गैरव्यवहाराचे आरोप तत्कालीन संचालक DR परिहार यांनी यापूर्वीच फेटाळून लावलेत। पाहूयात नेमकं प्रकरण आहे तरी काय। पुण्यातील सारथी समोरचं तारादूतांचं उपोषण अखेर 9 दिवसांनी सुटलं, पण डोक्यावरची टांगती तलवार मात्र कायम आहे। आधी मंत्रालयातील प्रधान सचिव गुप्ता यांनी परस्परच या संस्थेचे आर्थिक स्वायत्तता अधिकार काढून घेतल्यानं मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण झाला। कारण UPSC विद्यार्थ्यांना मिळणारं मानधन थकवण्यात आलं होतं। अखेर बऱ्याच आंदोलनांनंतर सरकारने ही संस्था सुरूच राहणार असल्याचा खुलासा केला। पण सारथीमधील अनियमितता आणि गैरव्यवहार आरोपांसंबंधीच्या फाईल देखील थेट मंत्रालयात पोहोचवण्यात आल्या। त्यातूनच संस्थेचे तत्कालीन संचालक DR परिहार यांनी पदाचा राजीनामा देऊन टाकला। अशातच तारादूतांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। मंत्री विजय वडेट्टीवार साहेबांनी जी उत्तरे दिली त्याच्यामध्ये काही विधानं अत्यंत दिशाभूल करणारी होती, त्याबद्दल खेद वाटतो। कालच त्यांनी आम्हाला विधानसभेमध्ये अगोदर चर्चेत असताना अनेक जी आश्वासनं ऑफिसमध्ये दिली त्याच्या विसंगत विधानं त्यांनी आज विधिमंडळामध्ये दिली। इकडे पुण्यात सारथी समोरचं उपोषण सुटत असतानाच तिकडे विधिमंडळात या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सारथी गैरव्यवहाराच्या मुद्द्याला हात घातला। पुढील 10 दिवसांमध्ये त्यांना या संबंधातला चौकशी अहवाल आम्हाला अपेक्षित आहे। चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये जर त्या ठिकाणी गैरप्रकार झाला असेल, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि दोषी नसेल तर काही विषय नाही, कारण राजीनामा त्यांनी दिलेलाच आहे। राहिला प्रश्न या ज्या गोष्टीसाठी हे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत, आम्ही सगळ्यांचे पैसे, फेलोशिपचे पैसे, जवळपास आता स्पर्धा परीक्षेसाठी दिल्लीत असलेल्या मुलांचे पैसे आम्ही जवळपास दिलेले आहेत। आता तिथे प्रश्न राहिला। काही झालं तरी सारथी ही संस्था जी अस्तित्वात आणलेली आहे त्या संस्था तशीच पुढे चावलीत ठेवली जाईल। सारथी संस्थेमध्ये काही अधिकाऱ्यांनी जर चुकीची कामं केलेली असतील आणि ते वस्तुस्थितीला धरून म्हणजे खरं असेल तर मग मात्र संबंधितांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। कुठलाही चूक करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही। सारथीचे गैरव्यवहार नेमके काय आहे त्यावर एक नजर टाकूया। स्वायत्ततेच्या नावाखाली मनमानी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली। शासनाच्या वित्त विभागाची परवानगी न घेता तारादूतांची भरती केली। 1 कोटींची पुस्तकं खरेदी, पण वाटपाचा हिशेब सादर नाही। 450 विद्यार्थ्यांना मानधनापोटी 2.25 कोटींचा लाभ देण्यात आला। प्रशासकीय आणि इतर बाबींवर तब्बल 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले। सारथी संस्थेवरील हे गैरव्यवहाराचे आरोप तत्कालीन संचालक DR परिहार यांनी मात्र फेटाळून लावले। त्यांनी शासनाकडून मिळालेल्या 23 कोटींचा हिशेबच पाठवून दिलाय। या सगळ्या वादात या संस्थेचे लाभार्थी विद्यार्थी आणि मराठा संघटना देखील त्यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिलेत। मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात सर्व सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने फडणवीस सरकारनं 1.5-2 वर्षांपूर्वी सारथी या संस्थेची स्थापना केली होती। पण राज्यात सत्तांतर होताच हीच सारथी संस्था सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।